इस्लामपूर ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील सांगलीवाडीजवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव दुचाकीने जोराची धडक दिली। या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आणि सदरचा अपघात हा सोमवार दिनांक 24 मार्च रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी जखमी गोविंद मद्राप्पा माळी वय वर्ष 41 राहणार दरीबटची तालुका जत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वार तुषार यशवंत ताटे राहणार कसबे डिग्रज या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गोविंद माळी हे मूळचे जत तालुक्यातील दरीबटची येथील असून सध्या सांगलीवाडी येथे ते कामानिमित्त आले आहेत। सोमवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास सांगली ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत होता आणि त्यावेळी संशयित दुचाकीस्वार तुषार ताटे हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH10PV 0347 ही भरधाव वेगात घेऊन आला आणि ताटे यांना जोराची धडक दिली। या अपघातात पायाला आणि हाताला गंभीर दुखापत होऊन गंभीर जखमी झाले। जखमी माळी यांना तातडीनं उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि या ठिकाणी उपचार केल्यानंतर माळी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दुचाकीस्वार ताटे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इस्लामपूर।